आणि निकाल। एक आदत एक बैल खास बैलगाडी मालकांच्या आग्रहास्तव आयोजित केलेलं आणि बैलगाडी मालकांची संख्या पाहता या ठिकाणी नियोजित केलेलं पेडगावकरांचं एक शिस्तबद्ध मैदान आज संपन्न झालं। आजच्या मैदानामध्ये देखील 1000 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि 1000 स्पर्धकांनी या ठिकाणी आपलं नशीब आजमावलं। त्यामध्ये या ठिकाणी 11 सेमी झाले आणि 11 बैलगाडी मालक फायनलसाठी पात्र झाले। त्या सर्व बैलगाडी मालकांचं अभिनंदन, सहभागी बैलगाडी मालकांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि जे सहकार्य दिलं, जे बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक नवी दिशा दिली त्याबद्दल सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि असं सहकार्य प्रत्येक मैदानात कराल ही अपेक्षा बाळगतो आणि पंचांनी दिलेला निकाल या ठिकाणी घोषित करतो। आजच्या मैदानातील 11व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 11 मध्ये गाडी होती परंतु ती फायनलला गाडी पळाली नाही। ती गाडी आहे तास क्रमांक 11 वरनं पळाली गाडी दिया एंटरप्राइजेस वांगी। या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाला। त्याचबरोबर 2 गाड्या फॉल झाल्या, त्यामध्ये तास क्रमांक 1 वरनं पळाली गाडी मार्तंड प्रसन्न कुमार समर्थ राहुल पाटोळे वडूज आणि तास क्रमांक 10 वरून पळाली गाडी रिया जयेश पाटील सोनारपाडा साहिल विजय पाटील युवराज गोसावी दहिवडी 50-50। या गाड्यांना देखील आजच्या मैदानातील उत्तीर्णता क्रमांकाचे मान देण्यात आलेले आहेत। आजच्या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 8 वरून पळालेली गाडी ज्योतिबा प्रसन्न नितीन खलाटे पाटील फलटण खुंटे या गाडीचा 8व्या क्रमांकाला। आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 7 वरून पळालेली गाडी आजच्या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 9 वरून पळालेली गाडी श्री ज्योतिबा प्रसन्न नितीन खलाटे पाटील फलटण खुंटे या गाडीचा 8व्या क्रमांकाला। आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 7 वरून पळालेली गाडी मनोहर भोयटे मल्हार फॅन्स क्लब सासवड पुणे या गाडीचा 7व्या क्रमांकाला। आजच्या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 8 वरून पळालेली गाडी संचिरा गणेश भैया वाजर ओम प्रकाश मोहिते गार्ली ब या गाडीचा 6व्या क्रमांकाला। 4 आणि 5 मध्ये 2 गाडी मालकांना या ठिकाणी सामना झाला कारण दोन्ही गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली। ती तास क्रमांक 5 वरून पळालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न मोहनसेठ कामते देवडी आणि तास क्रमांक 6 वरून पळालेली गाडी पहलवान पेपरशेड मधने गोपाळ फौजी बरानपूर 40गाव कोरेगाव या गाडीचा 4था आणि 5वा। दोन्ही गाड्यांना दोन्ही बक्षीस एकत्र करून रक्कम विभागून दिली जाईल आणि डालीसाठी चिठ्ठ्या केल्या जातील। आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 3 वरून पळालेली गाडी श्रीनाथ प्रसन्न कैलासवासी विकास पाटील आप्पा येडे मच्छिंद्रगड या गाडीचा तृतीय क्रमांकाला। 2 गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्यामध्ये आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 4 वरून पळालेली गाडी मसवरचा राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला। आणि आजच्या मैदानामध्ये ना भूतो ना भविष्यता, न भूतकाळामध्ये कधी झालं ना भविष्यामध्ये कधी होईल, कारण ज्यानं रेकॉर्ड केले त्याचे रेकॉर्ड तोच करू शकतो तोच मोडू शकतो। अशी सुंदर गाडी पळाली तास क्रमांक 2 वरनं बर्ना प्रसन्न रुपये शेटकुटे आयुषदादा हरपळे फुरसुंगी ज्यामध्ये पळाला सप्त इंद केसरी बकासूर आणि वाघोली फुरसुंगीकरांची नवीन खरेदी अक्का ती आजच्या मैदानातील पेडगाव केसरी आदत मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी।